ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय चौथा. सतीचा अग्निप्रवेश. मैत्रेय म्हणतात, एवढे बोलून भगवान शंकर स्तब्ध बसले. त्यांनी पाहिले की दक्षाकडे जाऊ दिल्याने किंवा जाण्यास मनाई केल्याने दोन्ही बाबतीत सती प्राणत्याग करण्याची शक्यता आहे. इकडे सती एकदा बंधुजनांना पाहण्यासाठी जाण्याच्या इच्छेने बाहेर येई तर कधी भगवान शंकर रुष्ट होतील या शंकेने परत फिरत असे. अशा प्रकारे कोणताही एक निर्णय घेऊ न शकल्याने तिची मनस्थिती द्विधा झाली. बंधुजनांना भेटण्याच्या इच्छेत बाधा आल्याने ती अतिशय विमनस्क झाली. स्वजनांच्या स्नेहाने तिचे हृदय भरून आले आणि डोळ्यात अश्रू येऊन अत्यंत व्याकुल होऊन ती रडू लागली. तिचे शरीर थरथर कापू लागले आणि ती पुरुषोत्तम भगवान शंकरांच्याकडे अशी रागाने पाहू लागली की जणू त्यांना भस्म करून टाकेल. शोक आणि क्रोधाने तिचे चित्त बेचैन करून टाकले. स्त्री स्वभावानुसार तिची बुद्धी चालेनाशी झाली. ज्यांनी प्रेमाने आपले अर्धे अंग तिला दिले होते त्या सत्पुरुषांना प्रिय असलेल्या भगवान शंकरांना सोडून सुस्कारे टाकीत ती आपल्या मातापित्यांच्या घरी निघाली. सती तावातावाने एकटीच निघालेले पाहून श्री महादेवांचे मनोगत ओळखून मणिमान, मध इत्यादी हजारो शिवगण नंदीला पुढे घालून आणि यक्षांना बरोबर घेऊन मोठ्या वेगाने निर्भयपणे तिच्या पाठोपाठ निघाले. त्यांनी सतीला नंदीवर बसविले. मैना, चेंडू, आरसा आणि कमळ या मनोरंजनाच्या वस्तू तिला दिल्या. शुभ्र, छत्र, चांबरे, माळ इत्यादी राजचिन्हे बरोबर घेतली आणि नगारे, शंख, बासरी इत्यादी वाद्य वाजवत ते तिच्याबरोबर चालू लागले. त्यानंतर सती मंडपात पोहोचली. तेथे मंत्रपठण करणाऱ्या ब्राह्मणांमध्ये मोठ्याने मंत्र म्हणण्याची जणू स्पर्धा लागली होती. सगळीकडे ब्रह्मर्षी आणि देव विराजमान झाले होते. तसेच इकडे तिकडे माती, लाकूड, लोखंड, सोने यांची पात्रे व दर्भासने, हरिणाजिने इत्यादी आसने होती. तेथे पोहोचल्यावर पित्याने सतीची अवहेलना केली. हे पाहून यज्ञकर्त्या दक्षाच्या भीतीने सतीची माता आणि बहिणीशिवाय दुसऱ्या कोणीही तिचा आदर केला नाही. तिची माता आणि बहिणी यांनी मात्र प्रेमाने सद्गतीत होऊन सतीला आदराने मिठ्या मारल्या. परंतु पित्याकडून अनादर झाल्यामुळे सतीने बहिणींनी केलेला कुशल प्रश्न सहित प्रेमपूर्ण वार्तालाप, माता आणि मावशा यांनी सन्मानपूर्वक दिलेल्या भेटी तसेच सुंदर आसन इत्यादींचा स्वीकार केला नाही. सर्व लोकेश्वरी देवी सतीचा तर यज्ञ मंडपात अनादर झालेला होताच. तिला असेही दिसले की त्या यज्ञात भगवान शंकरांच्यासाठी यज्ञभाग न देऊन तिच्या वडिलांनी त्यांचा अपमान केलेला आहे. हे पाहून तिच्या अंगाचा तिलपापड झाला. त्यावेळी असे वाटत होते की ती आपल्या रागाने संपूर्ण लोक भस्म करून टाकेल. कर्ममार्गाच्या अभ्यासामुळे गर्व झालेला दक्ष शंकरांचा द्वेष करीत आहे असे पाहून भूतगण त्याला मारण्यासाठी उद्युक्त झाले. तेव्हा सतीने त्यांना आपल्या प्रभावाने आवरले आणि सर्वांच्या समक्ष अडखळणाऱ्या शब्दात ती पित्याची निर्भत्सना करू लागली. श्रीदेवी म्हणाली, या संसारात भगवान शंकरांपेक्षा कोणीही मोठा नाही. ते सर्व देह धारण करणाऱ्यांचा प्रिय आत्मा आहेत. त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही, म्हणून त्यांचे कोणाही प्राण्यांशी वैर नाही. ते सर्वांचे कारण आणि सर्व रूप आहेत. त्यांना विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोण आहे? हे द्विजवर, आपल्यासारखे लोक दुसऱ्यांच्या गुणांमध्येही दोष पाहतात, परंतु कोणी साधू पुरुष असे करीत नाहीत. जे लोक दुसऱ्याच्या थोड्याशा गुणांनाही मोठेच समजतात ते सर्वात श्रेष्ठ होत. आपण अशा महापुरुषांना दोष दिलेला आहे. दुष्ट लोक या शवरूप शरीरालाच आत्मा मानून ईर्ष्येने नेहमी महापुरुषांची निंदा करतात. यात काही आश्चर्य नाही, कारण महापुरुष त्यांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत, परंतु त्यांच्या चरणांची धूळच अशांचा हा अपराध सहन न करून त्यांचे तेज नष्ट करते.
म्हणून असे कार्य त्या दुष्ट पुरुषांना शोभून दिसते. ज्यांचे शिव हे 2 अक्षरी नाव प्रसंगवशात एकदा जरी मुखातून निघाले तरी ते मनुष्यांचे सर्व पाप तात्काळ नष्ट करते. आणि अहो, ज्यांच्या आज्ञेचे कोणी उल्लंघन करू शकत नाही त्या पवित्र कीर्ती मंगलमय भगवान शंकरांचाच अमंगल असे तुम्ही द्वेष करीत आहात. अहो, महापुरुषांचे मनरूपी मधुकर ब्रह्मानंदमय रसाचे पान करण्याच्या इच्छेने ज्यांच्या चरण कमलांचे नित्य सेवन करतात आणि ज्यांचे चरणविंद सकाम पुरुषांना त्यांचे इष्टभोगही देतात, त्या विश्वबंधू भगवान शिवांशी आपण वैर करीत आहात. ते केवळ नावाचे शिव आहेत, वास्तविक ते अशिव अमंगल आहेत. ही गोष्ट आपल्याशिवाय दुसरे कोणी मानत नाहीत. नाहीतर जे भगवान शिव स्मशानभूमीतील प्रेतांच्या मुडक्यांच्या माळा, चितेतील भस्म आणि हाडे अंगावर घालून अस्ताव्यस्त जटा पसरून भूतपिशाचांबरोबर स्मशानात निवास करतात, त्यांच्या चरणांवरून पडलेले निर्माल्य ब्रह्मदेव आदी देवांनी आपल्या शिरावर का धारण केले असते? जर बेताल माणूस धर्ममर्यादांचे रक्षण करणाऱ्या आपल्या पूजनीय स्वामींची निंदा करील आणि आपल्यात त्याला दंड देण्याची शक्ती नसेल तर त्याने कान बंद करून तेथून निघून जावे आणि शक्ती असेल तर त्याला ताकदीने पकडून ती बकवास करणारी अमंगल दुष्टजीभ छाटून टाकावी, किंबहुना आपले प्राणसुद्धा द्यावेत. हाच धर्म आहे. आपण भगवान नीलकंठांची निंदा करणारे आहात म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेले हे शरीर मी आता ठेवू इच्छित नाही. चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाल्ली गेली तर ओकारी करून ती काढून टाकल्यामुळेच मनुष्याची शुद्धी होते असे म्हटले जाते. जो महामुनी नेहमी आपल्या स्वरूपातच रममाण झालेला असतो त्याला वेदांची विधी निषेधमय वाक्य मुळीच लागू होत नाहीत. जसा देव आणि मनुष्यांच्या राहण्याच्या नियमांमध्ये फरक असतो तसंच ज्ञानी व अज्ञानी यांच्या व्यवहारात फरक असतो. यासाठी आपल्याच धर्मामध्ये वागणाऱ्यानेही दुसऱ्याच्या मार्गाची निंदा करू नये. प्रवृत्ती यज्ञयाग इत्यादी आणि निवृत्ती शमदम इत्यादी अशी दोन्ही प्रकारची कर्मे योग्यच आहेत. वेदांमध्ये त्यांचे रागी आणि विरागी असे 2 प्रकारचे वेगवेगळे अधिकारी सांगितले आहेत. ती कर्मे परस्पर विरोधी असल्याकारणाने दोन्ही प्रकारच्या कर्माचे अनुष्ठान एकाच वेळी एकाच पुरुषाकडून होणे शक्य नाही. भगवान शंकर तर परब्रह्म परमात्मा आहेत. त्यांना या दोन्हींपैकी कोणतेच कर्म करण्याची आवश्यकता नाही. तात आमचे ऐश्वर्य अव्यक्त आहेत. आत्मज्ञानी महापुरुष त्याचे सेवन करू शकतात. आपल्याजवळ ते ऐश्वर्य नाही आणि यज्ञातील अन्नाने तृप्त होऊन प्राणपोषण करणारे यज्ञशाळामधील कर्मठ त्यांची प्रशंसा करीत नाहीत. आपण भगवान शंकरांचा अपराध करणारे आहात म्हणून आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या निंद देहाला ठेवून मी काय करू? आपल्यासारख्या दुर्जनांशी संबंध असलेल्याची मला लाज वाटते. जो महापुरुषांचा अपराध करतो त्याच्यापासून होणाऱ्या जन्माचाही धिक्कार असो. ज्यावेळी भगवान शिव आपल्याशी माझा संबंध दाखविताना थट्टेने मला दाक्षायणी म्हणजे दक्षकुमारी या नावाने पुकारतील तेव्हा थट्ट्याऐवजी मला ते लज्जास्पद वाटेल आणि खेद होईल. म्हणून त्या अगोदरच मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा त्याग करीन. मैत्रेय म्हणतात, हे शत्रुंजय विदुरा, त्या यज्ञमंडपात दक्षाला एवढे बोलून सतीने मौन स्वीकारले आणि उत्तर दिशेकडे ती जमिनीवर बसली. पिवळे वस्त्र परिधान केलेल्या तिने आचमन करून डोळे बंद करून ती योग मार्गातच प्रविष्ट झाली. तिने आसन स्थिर करून प्राणायामाने प्राण आणि आपणाला एकरूप करून नाभीचक्रामध्ये स्थिर केले. नंतर उदान वायूला नाभीचक्रातून वर आणून हळू बुद्धीसह हृदयात स्थापन केले. त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयास्थित वायूला कंठमार्गाने भ्रुकुटीच्या मध्ये आणले. अशा प्रकारे ज्या शरीराला महापुरुषांचा सुद्धा पूजनीय भगवान शंकरांनी कित्येक वेळा मोठ्या आदराने आपल्या मांडीवर बसवले होते, त्याचा दक्षावरील रागाने त्याग करण्याच्या इच्छेने महामनस्विनी सतीने आपल्या संपूर्ण अंगामध्ये वायू
आणि अग्नीची धारणा केली. आपले पती जगद्गुरू भगवान शंकराच्या चरण कमल मकरंदाचे चिंतन करीत सतीने इतर विचार सोडून दिले. यामुळे सर्वथा निर्दोष झालेल्या तिचे शरीर ताबडतोब योगाग्नीने जळून गेले. त्यावेळी तेथे आलेल्या देव ऋषी आदींनी जेव्हा हे महान आश्चर्य पाहिले तेव्हा आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला. ते म्हणू लागले, अरे अरे, दक्षाच्या दुर्वर्तनाने रागावून महादेवांच्या प्राणप्रिय सतीने प्राणत्याग केला. पाहना, सर्व चराचर जीव या दक्ष प्रजापतीचीच संताने आहेत, तरीसुद्धा याने केवढे दुष्कर्म केले. याची कन्या शुद्ध हृदया सती नेहमीच सन्मानासाठी पात्र होती, परंतु याने तिचा अनादर केल्यामुळे तिने प्राणांचा त्याग केला. हा फारच अहंकारी आणि ब्रह्मद्रोही असल्याने याची सगळीकडे मोठीच अपकीर्ती होईल. जेव्हा याची कन्या याने केलेल्या अपराधामुळे प्राणत्याग करावयास तयार झाली, तेव्हा सुद्धा शंकराचा द्रोह करणाऱ्या याने तिला अडविले नाही. ज्यावेळी सर्वजण लोक असे बोलत होते, त्याचवेळी शंकराचे गण सतीचा हा अद्भुत प्राणत्याग पाहून शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारण्यासाठी उठून उभे राहिले. त्यांचा आक्रमणाचा आवेश पाहून भगवान भृगूंनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी अपहत रक्ष इत्यादी मंत्रांचे उच्चारण करीत दक्षिणाग्नीमध्ये आहुती दिली. अर्ध्वयू भृगूने आहुती टाकताच यज्ञकुंडातून ऋभू नावाचे हजारो तेजस्वी देव प्रगट झाले. यांनी आपल्या तपप्रभावाने चंद्रलोक प्राप्त केला होता. त्या ब्रह्मतेज संपन्न देवतांनी जळत्या लाकडांनिशी जेव्हा आक्रमण केले, तेव्हा सर्व गुह्यक आणि प्रथमगण इतस्तत पळाले. अध्याय 4 समाप्त. हरिओम तत्सत.